माझं नाव डॉक्टर अभिजित लोढा आहे. मी पवार साहेबांना बघतो आहे. थोडंसं फिजिकल एक्झर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे. आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू. आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आत्ता काही सांगू शकत नाही. आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं असेल ते ठरवू. थोडंसं मी सांगितलं फिजिकल एक्झर्शन असल्यामुळे थोडंसं कंजेशन झालेलं आहे आणि आत्ता सगळे व्हायटल पॅरामीटर्स सगळे स्टेबल आहेत. काळजी करण्यासारखं काही आत्ता तरी काही नाही. आणि पवार साहेब आता रूम मध्ये आहेत, आयसीयू मध्ये नाही आहेत. See, because of physical exertion, there was some congestion in the chest. We have sent the appropriate investigations and started the appropriate treatment. The further modifications in the treatment will be decided once we get the investigation reports. Is he admitted to? He is admitted to a private room, and at the moment, all the vital parameters are stable. What is the reason they have been admitted? By vital parameters, you mean the oxygen level, the blood pressure, the saturation, everything has been normal. It is because of physical exertion 2-3 दिवसापासून त्रास असेल. सरांच्या 2-3 दिवसापासून त्रास आहे. नाही बोलतायत सर, बोलतायत. 2-3 तासात आपल्याला रिपोर्ट मिळेल. नाही असं तर मला माहित नाही काही. इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट आल्यावरतीच आपल्याला कळेल. मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, आपण अजिबात हॉस्पिटलला येऊ नका, कारण हॉस्पिटलमध्ये इतरही सर्व पेशंट आहेत आणि आत्ताच जसं डॉक्टरांनी सांगितलं की पवार साहेबांची तब्येत आता नॉर्मल आहे. ICUमध्ये पवार साहेब नाही आहेत, एका प्रायव्हेट रूममध्ये आहेत. आत्ताच त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करून आलेलो आहे. त्यामुळे कुठेही काही घाबरण्यासारखं, टेन्शन घेण्यासारखं अजिबात नाही. गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवारसाहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आहे आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे. आत्ता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील. माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच, त्यांच्या प्रायव्हेट गाडीली मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल. त्यामुळे कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये. पवार साहेबांना कोणालाही त्या ठिकाणी भेटता येणार नाही, कारण का इथल्या हॉस्पिटलचा प्रोटोकॉल हा योग्य पद्धतीने फॉलो केला पाहिजे असं सुप्रियाताईंचं आणि आमच्या सर्वांचंच त्या ठिकाणी मत आहे.